नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की काल आपण व्हिडिओला हेडिंग दिलेलं होतं की 48 तासामध्ये मोठा बदल व्हायला सुरुवात होईल. आणि आपण या ठिकाणी बघतो श्रीलंकेच्या आजूबाजूने वातावरण बदललं आहे. अरबी समुद्रात या ठिकाणी वातावरण बदललं आहे आणि WD मैदानी भागापर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे एकूणच वातावरण हे बदलतं आहे आणि त्यामुळे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आता लवकरच तयार होणार आहे. आज देखील बऱ्याच भागात भारतात पाऊस होईल. काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील होणार आहे. महाराष्ट्रात मात्र पूर्णतः उष्णतेची लाट आहे. कर्नाटकमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये देखील उष्णतेची लाट आहे. किनारपट्टी भागात दमट उष्ण वातावरणाचा अलर्ट आहे. यामध्ये उत्तर पूर्व भारतातील पावसाचं वातावरण कायम राहील. किनारपट्टी भागातील दमट वातावरणही कायम राहील. मात्र कोकणातील दमट वातावरण थोडं कमी होण्याची शक्यता आहे. 18 तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज पहिल्यांदा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. उष्णतेची लाट दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि विदर्भातही राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक या राज्यांमध्येही उष्णतेची लाट कायम असणार आहे. एकाच वेळेस उष्णतेची लाट आणि पावसाळी वातावरण असं दाखवण्यात येते. महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट पावसासाठी आणि उष्णतेच्या लाटीसाठी देण्यात आला आहे. छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा उष्णतेची लाट कायम आहे. परंतु मध्य प्रदेश पश्चिमेला, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक भागात पावसाचा अलर्ट मेघगर्जनेसह देण्यात आलेला आहे. 20 तारखेला मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं देण्यात आलं आहे. कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा याही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 21 तारखेला हे वातावरण थोडं कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मराठवाड्यात तरी देखील पावसाचा अलर्ट कायम आहे. काल भारतामध्ये केवळ पूर्व भारताच्या काही भागात पावसाचा प्रभाव होता आणि त्याची नोंद झालेली आहे. इतरत्र फारसा पावसाळी वातावरण नव्हतं. म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची नोंद झालेली नाही. मात्र आपण बघतो 1 मार्च ते 15 एप्रिल दीड महिना जो मान्सून पूर्व पावसाचा असतो, त्यामध्ये धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडला आहे. पाठोपाठ जालन्यामध्येही पाऊस झालेला आहे सरासरीच्या दरम्यान. बाकी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र किरकोळ पावसाची परिस्थिती होती. बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे आणि पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पावसाची नोंद झालेलीच नाही. एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकास्ट या 4 आठवड्याचा अंदाज आलेला आहे. आपल्याला 16 ते 23 फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे किरकोळ पावसाच्या घटनाच या दरम्यान घडतील असं दिसतंय. परंतु पावसाची नोंद सरासरी होऊ शकते. मात्र आपल्याला वातावरण मान्सूनसाठी पोषक जे बनणार आहे ते 23 ते 30 ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला वातावरण बदलताना दिसतंय. आणि ज्याला मी नेहमी मान्सूनचा बेस पार्ट म्हणतो, तर हा बेस पार्ट म्हणजे फाउंडेशन जे आहे मान्सूनचं ते तयार होतं आहे. 30 एप्रिल ते 7 मेच्या दरम्यान देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकामध्ये दिसतंय. मान्सूनसारखा पाऊस या भागामध्ये होणार आहे. हा मान्सून नाही, परंतु तसा पाऊस होतोय आणि आपल्याला दिसतंय की जवळपास याच दरम्यान अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान अतिशय उत्तम पावसाळी वातावरण तयार होत आहे. अगदी आपण पुढच्या टप्प्यामध्ये 7 मे ते 14 मेच्या दरम्यान देखील अगदी दक्षिण कोकणापर्यंत हे वातावरण पोहोचणार आहे. त्यामुळे संपूर्ण कोस्टल भाग म्हणजेच किनारपट्टी भागामध्ये पावसाळी वातावरण आपल्याला दुसऱ्या आठवड्यात
आणि पहिल्या आठवड्यात देखील वाढताना दिसते. आणि आपण बघतो की अंदमानात सातत्याने पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे. म्हणजे मान्सूनचा जो काही फाउंडेशन आहे ते मजबूत होण्याची शक्यता या कालावधीमध्ये आहे. त्याच्या संदर्भात देखील एक्सटेंडेड रेंज मॉडेल फोरकास्टचा अंदाज आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो की अगदी दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील एप्रिलच्या मोठी उष्णता राहणार आहे. तिसऱ्या आठवड्यात उष्णता आणखी कहर करणार आहे. त्यामुळे उष्णतेची लाट आपल्याला 24 ते 30 पण राहणार आहे. त्यानंतर पहिल्या आठवड्यात देखील उष्णतेची लाट कायम आहे आणि 14 मेपर्यंत म्हणजे दुसऱ्या आठवड्यात देखील मेच्या उष्णतेची लाट कायम असणार आहे. त्यामुळे हा जवळपास 1 महिना अतिउष्णतेचा राहण्याची शक्यता आहे. कारण एप्रिलपासून सुरू होणारी उष्णतेची लाट 15 मेपर्यंत राहू शकते असा अंदाज आहे. आपण जर GFS मॉडेलचा धावता अंदाज घेतला तर उत्तर भारतामध्ये एक WD दाखवला जातोय. महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलते 20 तारखेपासून. महाराष्ट्रात तयार झालेली उष्णतेची लाट ही पुढे आता वाढत जाणार आहे. अनेक राज्यांमध्ये याचा प्रादुर्भाव बराच काळ राहील. IFS मॉडेलने देखील याच भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे. पावसाचा जोर नाही, तुरळक पाऊस दाखवलाय. याच कालावधीमध्ये आयकॉन मॉडेलचा अंदाज मात्र प्रभावी आहे आणि मान्सून पूर्वमध्ये मी यापूर्वी सांगितलंय, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आयकॉन मॉडेलमध्ये नुसार पॅटर्न चालू आहे मान्सून पूर्वचा. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, जवळपास बीडपर्यंत आणि इकडे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अगदी पुण्यापर्यंत, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात पावसाचा अंदाज आहे. जळगावमध्ये किंवा नाशिकमध्ये किरकोळ पावसाची परिस्थिती आहे. आणि आपण बघतो की इकडे जो हळदीचा पट्टा आहे, मग बुलढाणा असेल, हिंगोली, वाशिम, नांदेड किंवा विदर्भाचा इतर भाग असेल, या ठिकाणी फारसा पावसाचा प्रभाव राहणार नाही पुढील 5 दिवसात असा अंदाज आहे. दोन्ही समुद्रामध्ये उच्च दाबाच्या चक्राकार स्थिती आहेत. अँटी सर्क्युलेशन सध्या या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तरी देखील याचा थोडा प्रभाव पावसाच्या स्वरूपात बाष्प घेऊन येण्यासाठी भारतीय भूभागावर होतोय आणि त्यामुळे पावसाळी वातावरण देखील पुढे भविष्यात तयार होण्याची शक्यता आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला या भागामध्ये राजस्थानच्या आजूबाजूने दिसते आणि त्यामुळं या ठिकाणी संपूर्णपणे बाष्प खेचलं जाते आणि आज या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. सकाळीच थोडं वातावरण ढगाळ स्वरूपात कोकण किनारपट्टीला जाण्याची शक्यता आहे. आज दुपारनंतर सोलापूर, लातूर, धाराशिव, बार्शी भागामध्ये अगदी दक्षिण बीडपर्यंत ढगाळ वातावरण वाढणार आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो. उद्या मात्र आपण बघतो अगदी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा भागात सुद्धा वातावरण बदलणार आहे आणि या बदलत्या वातावरणानुसार काही ठिकाणी हलक्या पावसाचं वातावरण वादळी स्वरूपात तयार होऊ शकतं. स्पष्टपणे आपल्याला कोल्हापूरच्या आजूबाजूने हे वातावरण दाखवलं जाते. मात्र महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, अगदी विदर्भाच्या पश्चिमी भागामध्ये 19 तारखेला होईल. 19 तारखेला अगदी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव, अगदी नांदेड, बऱ्याच भागात जे काही ढग दिसत आहेत हे पावसास अनुकूल आहेत. त्यामुळे आपल्याला वातावरण बदलताना दिसते. 19 तारखेला दुपारनंतर हे वातावरण तयार होणार आहे. 20 तारखेला देखील महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचं हे वातावरण तयार होणार आहे. कुठेही फार मोठा पावसाचा अंदाज दिला नसला तरी सध्याचं वातावरण ज्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे त्यावरून ठिकठिकाणी जोरदार पाऊस वादळी स्वरूपाचा होईल. सातारा पूर्व, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर भागामध्ये ढगाळ वातावरण, एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. आज लगेचच फार पावसाळी वातावरण नाही आहे, पण सुरुवात होण्यासाठी अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे. दक्षिण कोकणात सुद्धा म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा काही ठिकाणी हे वातावरण राहू शकतं. उद्या मात्र प्रत्यक्ष लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर भागात आयकॉन मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे.
त्यामुळे 18 तारखेलाच पावसाची सुरुवात होऊ शकते. 19 तारखेला देखील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अगदी पुण्यापर्यंत, नाशिकच्या काही भागात सुद्धा, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर या सर्व भागात अतिशय पावसास पोषक वातावरण तयार होणार. आणि खास करून बीडपासून तर सोलापूर, लातूर, धाराशिवपर्यंत, पुण्यामध्ये देखील आणि साताऱ्यात देखील बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. आणि आयकॉन मॉडेलनुसार पाऊस पडत असल्यामुळे बाकी मॉडेल बघून अंदाज दिले तर ते चुकतील, हे लक्षात घ्या. आयकॉन मॉडेलचा अंदाज सगळ्यांनी समाविष्ट करा स्वतःच्या अंदाजामध्ये. 20 तारखेला देखील आपल्याला संपूर्ण घाटमाथ्यावर, अगदी कोल्हापूरपासून तर नाशिक पट्ट्यापर्यंत, पश्चिम अहिल्यानगरपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यानंतर आपण दुपारनंतर बघतो की कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर, बीड, अहिल्यानगरपर्यंत एक मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल, ज्यात गारपीट असणार आहे. याचा फटका थोडा सांगली, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, सातारा आणि पुणे भागाला बसण्याची शक्यता आहे. थोडं हे जास्त वातावरण आहे आणि त्यामुळे 20 तारखेला या भागात जास्त पाऊस होऊ शकतो. हा आयकॉन मॉडेलचा अंदाज आहे, लक्षात घ्या. हे वातावरण 21 तारखेलाही पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या अंदाजाचा वापर करून आपल्या शेतीचं नियोजन करा. सध्या मुख्य करून उष्णतेची लाट आहे आणि त्यात हे पावसाचं वातावरण तयार होत असल्यामुळे वादळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.